नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज पुण्यामधून सकाळी सकाळी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. पुण्यामध्ये विषारी दारूने वेगवेगळ्या भागांमध्ये जवळपास 15 जणांचा आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झालाय. काल रात्रीपासूनच या संदर्भातल्या माहिती यायला सुरुवात झाली होती, पण सुरुवातीला पोलिसांनी यंत्रणांनी यामध्ये कुठेही विषारी दारूचा अँगल आहे असं स्पष्ट केलं नव्हतं. पण सकाळी जेव्हा मृतांचा आकडा वाढला त्यावेळेस हे सगळे मृत्यू विषारी दारूमुळेच झालेत हे जवळपास स्पष्ट झालं. राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूच्या बातम्या समोर येतात. पण विषारी दारू बनणं, तिची विक्री होणं हे मात्र अजिबात थांबलेलं नाहीये. हातभट्टीवर बनवलेल्या दारूमध्ये अनेकदा भेसळ होते आणि दारूच्या घोटामुळे विषही पोटात जातं. पण तरीही या घटनांवर कायमस्वरूपी उपाय होत नाही. विषारी दारूमुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये अनेकदा गरीब कुटुंबांचा समावेश असतो आणि ह्या सगळ्या प्रकरणांमधली वेगवेगळ्या प्रकरणांमधली सगळ्यात धक्कादायक बाब आहे, कारण यामध्ये अनेक गरीब कुटुंबांचे करते हात हिरावले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून विषारी दारूमध्ये कोणकोणते घटक मिसळले जातात, त्यामुळे कसे मृत्यू होतात या सगळ्याचा अभ्यास झालेला आहे. अभ्यास फक्त तोकडा कुठे पडतोय, तर ही दारू विषारी न बनू देणं आणि ती विषारी दारू लोकांपर्यंत न पोहोचू देणं. खरं तर बेकायदेशीरपणे दारू बनवणं आणि ती दारू विकणं हा कायद्यानं गुन्हा आहे. पण अगदी पुण्याचं कालचं प्रकरण जरी बघितलं तरी ही विषारी दारू जिथं विकली जात होती तिथं ती खुलेआम गेल्या कित्येक दिवसांपासून विकली जात होती. विकणारा कोण होता? जो दारू विकण्यामधला सराईत गुन्हेगार आहे. म्हणजे तो पोलिसांपासून लपला होता का? नाही, तो पोलिसांच्या नजरेतला रेकॉर्डवरचा गुन्हेगार होता. तरीही तो हे कृत्य करत होता. खुलेआम भर वस्तीमध्ये ही दारू विकत होता. प्रश्न असा आहे की हे सगळं थांबवलं का गेलं नाही? हे सगळं थांबवलं गेलं नाही कारण ते यंत्रणांना माहित नव्हतं की हे थांबवलं गेलं नाही याच्यामध्ये काही अर्थ होता. याच प्रश्नावर बोलणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात पुण्यातल्या कालच्या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलंय. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या ग्रामीण भागात विषारी दारू प्यायल्यानं तब्बल 15 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. हातभट्टीच्या दारूमध्ये मिथाईल अल्कोहोलची निर्मिती झाल्यानं दारूचं विषात रूपांतर झालं आणि बघता बघता 25 पेक्षा जास्त जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. यातल्या 15 जणांचा काही तासातच मृत्यू झाला. पोलिसांनी हडपसर मधल्या दारूभट्टी मालकासह एकूण 8 जणांना अटक केली. आम्ही या प्रकरणात कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, पॉयझनिंग आणि इलिसिट लिकर या कलमाखाली एक गुन्हा आम्ही इथे दाखल करत आहे. याचे तपास तात्काळ युद्ध पातळीवर ऑलरेडी सुरू आहे. त्याचे तपास होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी वेगवान तपासाचं आश्वासन दिलं. जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अजून काही लोक याच्यात असू शकतात, ते शोधण्याचं काम चाललेलं आहे. जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. दुपारनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि बेकायदा दारूभट्टी उद्ध्वस्त करून टाकली. धर्म बघून बुलडोझर चालवण्यापेक्षा जिथं गरज आहे तिथं तो चालवा, अशी टीका रोहित पवार यांनी केली. बुलडोझर तुम्ही फक्त धर्म बघून तिथं चालवता, मग जिथं अशा चुकीच्या गोष्टी होतात ज्याच्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे गरिबाचा तिथं मृत्यू होतो, त्यात हिंदू समाजाचे सुद्धा असतात, तेव्हा हे सरकार कुठे गेले? अशा घटनांवर राजकीय आरोप प्रत्यारोप होतातच, पण विषारी दारूनं इतके मृत्यू होणं हे पोलीस प्रशासनाचं सुद्धा अपयश आहे. कारण अशा दारूभट्ट्या जर राजरोसपणे सुरू असतील तर पोलीस आणि त्यांचं गुप्तचर खातं नेमकं करतं काय, हाही सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे. बर्गे सर नमस्कार. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आपल्या सोबत आहेत. कुंभार सर नमस्कार. नमस्कार. भाजपचे प्रवक्ते कुणाल टिळक आपल्या सोबत आहेत. कुणालजी नमस्कार. नमस्कार. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश चव्हाण आपल्या सोबत आहेत. महेशजी नमस्कार. कविताजी नमस्कार. विजय सर, सुरुवातीला तुम्ही मला सांगा की पुण्यासारखं शहर आहे, गजबजलेले परिसर आहेत,
पिंपरी चिंचवड सारखा भाग आहे जो आता प्रामुख्याने शहरी भागात संपूर्णतः झालेला आहे। या भागांमध्ये राजरोसपणे अशा प्रकारे दारू विकली जाते, त्या दारूचं विष बनतं, त्यातनं अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात। अनेकांच्या डोळ्यांची दृष्टी गेली असेल यामध्ये, कारण या अगोदरच्या झालेल्या विषारी दारूच्या घटनांमध्ये हे आपण सातत्याने बघितलेलं आहे। हे राजरोसपणे चालतं, मग यंत्रणा नावाची आपली गोष्ट असते की नसते अस्तित्वामध्ये? आता तुम्ही मला प्रश्न विचारले म्हणून सांगतो, गेल्या 15-20 वर्षामध्ये भारतामध्ये 22,000 लोक या अशा प्रकारच्या दारूमुळे मृत्यूमुखी पडले। काय गेल्या 10 वर्षामध्ये विक्रोळीची घटना असेल जिथं 100 वर गेले, मालवणीला गेले लोक वगैरे, आपण ते सगळं बघितलेलं आहे। पोलीस अपयशी ठरले असं मी म्हणणार नाही, पोलिसांना हे माहिती नसतं असंही शक्य नाहीये, कारण तिथं गस्त घालणं वगैरे त्यांचंच काम असतं। परंतु या यंत्रणेला हे सगळं घडायला हवं आहे, याच्या मागे एक मोठं अर्थकारण असतं। आणखी एक घटक जो आपण दुर्लक्षित करतोय तो म्हणजे त्या भागातले आमदार आणि नगरसेवक। या लोकांना जर आपल्या भागातल्या नागरिकांची काळजी असेल तर त्यांनी आपल्या भागात काय काय अवैध चाललंय याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे। केवळ नळाचं पाणी आणि हे बघणं काही तुमचं काम नाहीये, त्यासाठी अधिकारी तिथं बसलेले आहेत। या सगळ्या गोष्टींसंदर्भात किती नगरसेवकांनी किंवा किती आमदारांनी आपल्या भागातल्या अशा गैरधंद्यासंदर्भात आवाज उठवलाय, प्रशासनाला पत्र पाठवलंय, असं कधी झालंय का? कधीही झालं नाही। प्रत्येक वेळेला असं काही घडतं, मग त्या खात्याचे मंत्री किंवा मुख्यमंत्री येऊन म्हणतात की कठोर कारवाई केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही। परंतु आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रकरणामध्ये कधी कठोर कारवाई झालेली आहे? दिसली तुम्हाला कधी कारवाई? आणि हे होत नाही। आणि आता पिंपरी चिंचवडला काही वेगळं करायचं कारण नाही, फक्त आता पूर्वी पुण्याला काय सांस्कृतिक राजधानी वगैरे म्हणायचे, तो खिताब त्यांनी कधीच गमावलाय। आता पिंपरी चिंचवड सुद्धा पुण्यात जितके अवैध धंदे आहेत त्याच्यामुळे इतकेच पिंपरी चिंचवड मध्ये आहेत। मुख्य गोष्ट अशी आहे, आणि ह्याला आणखी एक अँगल आहे, गेल्या काही वर्षामधले पोलीस निरीक्षकांच्या बदल्या तुम्ही बघितल्या तर त्यामध्ये अनेक घोटाळे आढळून येतील। म्हणजे कुणालाही स्थिर होऊ द्यायचं नाही, कुणीही स्थिर झाला नाही वरिष्ठ अधिकारी की तिथं अवैध धंदे आपोआप वाढतात, त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे। आणि आता होईल कारवाई, काही अधिकाऱ्यावर केली जाईल, थोडेफार खालच्या लेवलच्या अधिकाऱ्यावर काहीतरी निलंबन वगैरे केले जाईल, परंतु जे वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांच्यावर संपूर्ण शहराची जबाबदारी आहे त्यांच्यावर कारवाई कधी होणार? ती जोपर्यंत होत नाही, त्या नगरसेवकांना कोणी जाब विचारत नाही, याच्यातून नगरसेवक बाजूला सुटूच कसा शकतो? आपल्या सगळ्या वॉर्डावर लक्ष असलं पाहिजे, त्याला सोडायचं काय कारण आहे? आणखी एक महत्वाचा याच्यातला घटक एका मिनिटात ओळखतो। सुरुवातीला या घटनेकडे गूढ मृत्यू म्हणून याची सोशल मीडियावर चर्चा झाली, त्यामुळे माझंही लक्ष गेलं नाही, मला वाटलं काहीतरी म्हणजे मर्डर वगैरे या प्रकारातलं ते असेल। नंतर मात्र ते दारूकडे आलं। हे कुणी केलं, का केलं, म्हणजे सुरुवातीला लपवण्याचा प्रयत्न झाला का? कदाचित पहिल्यांदाच लक्ष दिलं असतं तर आणखी काही जणांचा जीव वाचला असता निश्चित, पण हे केलं गेलं नाही। याही लोकांना शोधलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। महेशजी, आता प्रश्न असा आहे की जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा तेव्हा राजकीय पक्षांचे नेते, विशेषतः विरोधी पक्षांमधले राजकीय पक्षांचे जे नेते असतात ते येतात आणि सरकारी पक्षावर, सत्ताधारी पक्षांवर आरोप करतात की तुमचं दुर्लक्ष झालंय, हा तुमचा गुन्हा आहे। पण जेव्हा हे सगळं होत असतं, खुलेआम या दारूचे गुत्ते चालत असतात, लोक तिथं दारू घेऊन पीत असतात, हे खुलेआम चालू असतं, हे काही कुणापासून लपलेलं नसतं, त्यावेळेस हे सगळे लोकप्रतिनिधी कुठे असतात? विजय सरांनी उपस्थित केलेला हा मुद्दा अगदीच बरोबर आहे, जेव्हा हे सुरू असतं तेव्हा कुणी बघत नाही, पण जे झाल्यावर मात्र राजकारण व्यवस्थित सुरू होतं। कविताजी, सर्वप्रथम जी काही घटना घडली आहे ती अतिशय भीषण आणि संवेदनशील आहे। विजय कुमारांनी जो मुद्दा उपस्थित केलाय तो सार्थ आहे की सर्वांचं तिकडे लक्ष असायला हवं, खुलेआम होत असतं, हे तुम्ही अधोरेखित केलं, हे बरं झालं। जेव्हा हे खुलेआम होत असतं असं विजय कुमारांचं म्हणणं आहे, त्यावेळेला फक्त पॉलिटिकल तिकडचे विरोधी पक्षातले कार्यकर्ते किंवा पदाधिकारी जबाबदार असतात का? जर खुलेआम होत असेल तर त्यावेळेला कुंभारांसारखे सामाजिक कार्यकर्ते जे इतर वेळेला पुढे येऊन बरीच चर्चा करतात, ते कुठे असतात? त्यांना का दिसत नाही? ते काय फक्त राजकारण्यांना दिसायला पत्रकार? एक मिनिट, मी तुमच्यामध्ये बोललो नाही कुंभारजी, मी तुमच्यामध्ये नाही बोललो, प्लीज मला बोलू द्या। मग तुम्हाला तुमची वेळ मिळेल तेव्हा तुम्ही प्लीज बोला, मी काही बोलणार नाही। आरोप करायचे तुम्ही करा। ऐका ना, आता तुमच्यावर आरोप झाला तर तुम्ही काय एवढे खवळताय? थांबा ना, थोडेसे ऐका, मला बोलू द्या, मी तुमच्यामध्ये बोलणार नाही। कविताजी, बोला, तुम्ही, त्यांनी तुम्हाला बोलू दिले, बोला।
बरं, मला असं म्हणायचं आहे कविताजी, की जर ती जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे, राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे, जर यांच्या म्हणण्याप्रमाणे ती विरोधी पक्षातल्या नेत्यांची सुद्धा आहे, तर ती सरकारी अधिकाऱ्यांची सुद्धा आहे, सरकारमधल्या नेत्यांची सुद्धा आहे, त्यांच्या जे आता सत्तेत आहेत त्यांच्या नगरसेवकांची, त्यांच्या आमदारांची, त्यांच्या खासदारांची आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्यांची सुद्धा आहे आणि पत्रकारांची सुद्धा आहे. मी मान्य करतो ही सामूहिक जबाबदारी आणि आपण सर्वांनी मिळून याच्यावर प्रयत्न करूया. पण प्रॉब्लेम काय आहे कविताजी, जसं तुम्ही सांगितलं की बेकायदेशीर आहे, दारू, विषारी दारू बनवणं किंवा हातभट्टीची दारू बनवणं आणि विकणं हे बेकायदेशीर आहे, तरी ते सर्रास चालू आहे. तर व्यवस्थेचा याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी दोष आहे. त्याच्यामध्ये प्रशासन आलं, त्याच्यामध्ये सरकार आलं आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आले, त्याच्यामध्ये राज्य उत्पादन शुल्काचे विभागाचे अधिकारी सुद्धा आले. आपण आता हे बघतोय की हे बेकायदेशीर असताना सुद्धा का होतं? एक, राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस प्रशासन यांचं त्यांच्याकडे लक्ष नाहीये का? आणि लक्ष नसेल तर का नाहीये? पोलीस किंवा ते उत्पादन शुल्काचे अधिकारी तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत का? आणि जर पोहोचू शकत नाहीयेत तर का पोहोचू शकत नाहीये? त्यांच्याकडे ती यंत्रणा नाहीये की त्यांना आशीर्वाद आहेत म्हणून त्यांना पोचायचं नाहीये तिथपर्यंत? या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. बरं. ही जबाबदारी सगळ्यांची ठीक आहे. विरोधाला विरोध करायचा नाहीये. काय झालंय माहितीये का, आज हे सामाजिक कार्यकर्त्यांनी येऊन हे हातात प्रकरण घेतलं नाही. आमच्या रोहित पवारांनी हातात घेतलं हे प्रकरण. कायदा हातात घेणं हे याला समर्थन एक्झॅक्टली मला करण्याची तुम्हाला काही हाच गरज प्रश्न नाहीये. विचारायचा होता. आणि जेव्हा हा, तुम्ही प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांना करताय, जेव्हा तुम्ही प्रश्न पत्रकारांना करताय, जेव्हा तुम्ही प्रश्न सगळ्यांना करताय, तेव्हा सवाल हाही आहे की आज 15 जण मेल्यानंतर रोहित पवार जातात आणि ते अड्डे उद्ध्वस्त करतात, ते तोडफोड करतायत. मग त्याच्या अगोदर 15 जीव जायची काय वाट बघितली जात होती? तेव्हा माहित नव्हतं तिथल्या कार्यकर्त्यांना. Exactly, म्हणजे तुम्ही exactly. सगळ्यांवर त्याची जबाबदारी टाकाल, ठीक आहे. मग आता तुम्ही करताय ते काय? जर आता तुम्हाला वाटतंय की ते अड्डे तोडले पाहिजेत, तर मग याच्या अगोदर का नाही वाटलं? कविताजी, आम्ही जी काय तक्रारी, ज्या काही आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल, रोहित पवारांचा आता जो प्रश्न उपस्थित त्यांनी केलाय, सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की प्रशासन कोणत्याही तक्रारींवर कारवाई करत नाही. किती चोराला तक्रारी सोडून- किती ऐका तक्रारी ऐका ऐका किती ना, तक्रारी ऐका ना, राष्ट्रवादी काँग्रेस ऐका ना. शरदचंद्र पवार पक्षाकडनं या अड्ड्यांसंदर्भात कविताजी, केल्या गेल्या होत्या? कविताजी ऐका ना, मी आता बोलताना तुम्ही ऐका, फक्त मला बोलू द्यात, मग तुम्ही तुमचे प्रश्न पुन्हा विचारा. मी जे काय सांगतोय की कायदा हातात घेणं हे अजिबात योग्य नाही किंवा त्याचं समर्थन होऊ शकत नाही हे मी सांगतोय. पण तो का घ्यावा लागला? तर आपल्या मराठीत एक म्हण आहे, आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना. जेव्हा प्रशासन प्रशासनाचं काम करत नाही आणि सरकार त्या बाजूनी जनतेला जेव्हा मदत करत नाही किंवा त्यांना आश्रय देत नाही, अशा वेळेला लोकांनी करायचं काय? ऍटलिस्ट आम्ही कायदा हातात का घेईना? आता तर काय ना, गेलो ना, कुठे आहेत बाकीचे सामाजिक कार्यकर्ते? कुठे आहेत पॉलिटिकल पार्टीचे जे सत्तेत आहेत तिकडचे नगरसेवक कुठे आहेत? तिकडचे पदाधिकारी कुठे आहेत? तिकडचे नेते कुठे आहेत? सांगा ना. आज मी पत्रकारांचं नाही, नाव नाही, फक्त पण हा याच्यापुरतं प्रश्न तुम्हालाही आहे ना. मग तुम्ही मूळ प्रश्न हो, म्हणजे आहेच ना. बाकीच्यांवरती जबाबदारी एक तर असं आहे की आहेच. बाकीच्यांवरती जबाबदारी टाकून तुम्ही जे काही केले ते समर्थनीय ठरू शकत नाही, एक. आणि दुसरी गोष्ट, यातनं मूळ प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये ना, की जेव्हा तुम्ही कविताजी- बाकीच्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करता तेव्हा तुमची मूळ जबाबदारी होती, त्या जबाबदारीबद्दल बोला. कविताजी, बहुतेक माझं वाक्य तुम्ही नीट ऐकलं नाही. मी पुन्हा म्हणतो, आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असं जेव्हा मी म्हणतो, त्याच्यामध्ये आम्ही स्वतः पण येतो, आपण सर्वजण पण येतात. त्यामुळे मी फक्त तुमच्यावर आरोप करत नाहीये. ज्या विजय कुमारांनी हा मुद्दा उपस्थित केला नसता तर मी या विषयावर बोललो नसतो. त्यांनी मुद्दा उपस्थित केला, खऱ्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होत आहे. ज्यांचं काम आहे, ज्यांना प्रशासनाने जनतेच्या पैशाच्या, कराच्या पैशातून ज्यांना अपॉइंट केलं जातं, त्या पोलीस खात्यानी, त्या उत्पादन शुल्क खात्यानी याच्यावर कारवाई करायला हवी, याच्यावर लक्ष ठेवायला हवं. मला असं म्हणायचं होतं की ही जी आम्ही, रोहित पवार असो किंवा आम्ही असोत, आम्ही असंख्य तक्रारी फक्त याच विषयात नाही, बऱ्याच गोष्टींवर ठीक आहे. करतो, पण त्याची दखल घेतली जात नाही ठीक आहे. पोलीस प्रशासनाकडून किंवा सरकारकडून. ही आमची कंप्लेंट आहे आणि त्यातमध्ये हे दारूचा सुद्धा मुद्दा आला. ठीक आहे. विजय कुंभारजी, तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या आणखीन वाढणार आहेत काय? तुम्ही फक्त आरटीआयचे ऍप्लिकेशन करता आणि फक्त भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडता. तुमचं लक्ष नाहीये का दारूचे गुत्ते कुठे कुठे चालू आहेत? तुम्हाला तक्रारी नाही करतायत, असे कसे सामाजिक कार्यकर्ते तुम्ही? उद्यापासून शोधायला गेला मला. परंतु एक लक्षात घ्या, हे जे कोणी निवडून येतात ना, त्यांनाही सरकारकडून यंत्रणा आणि पैसे वगैरे सगळं काही मिळत असतं. त्यांना त्या कामासाठीच निवडून दिलं जातं. आम्हाला कोणी निवडून देत नाही, आम्हाला कोणी काही आणून देत नाही. आम्ही हे करतो ते स्वतःची जबाबदारी म्हणून करतो. सगळ्याच गोष्टींकडे एका व्यक्तीला लक्ष देणं शक्य. आणि तरीही हे मी एक वाक्य मला मान्य आहे, सगळ्यांनी बघितलं पाहिजे. तिथे आसपास लोक सुद्धा होते, तिथे आसपास नागरिकही होते आणि तिथे नगरसेवकही होता. जर अवैध घडत असेल तर त्यांनी प्रशासनाला कळवायलाच हवं होतं. परंतु होतं काय
की त्यांनी प्रशासनाला कळवलं की तिकडचे राजकारणी दबाव आणतात आणि मग नागरिक इथे. आता आजचंच उदाहरण घेतलं भरती प्रक्रियेचं, तर विद्यार्थी पुढे यायला तयार नाहीत. याचं कारण आहे की त्यांच्यावरचा दबाव एवढा असतो तो, आणि राजकारण्यांचा प्रामुख्याने असतो, यंत्रणेचा नंतर येतो की हा माझा माणूस आहे, ह्याला सोडून द्या, त्याला सोडून द्या, वगैरे वगैरे. त्याच्यामुळं आणि आणि याच्यासाठी पगारी माणसं नेमलेत, निवडून दिलेले लोक आहेत. असं असताना सामाजिक कार्यकर्त्यांकडून जबाबदारीची अपेक्षा करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं मला वाटतं कशामुळं त्यांना तसं बोलावं वाटलंय मला कळलेलं नाही, परंतु का कळलेलं आहे पण तुम्हाला सांगायचं नाहीये. तसं असेल कदाचित, त्यांना हे करायचं नाही. परंतु याच्यामध्ये मूळ जो प्रश्न आहे की आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारवाई करू, आयुक्त सांगतील की आम्ही कठोर कारवाई करू, काही जणांना सस्पेंडही केलं जाईल. कायदा ही असाही आहे, प्रत्येक आयुक्ताला म्हणतो की कुठल्याही भागामध्ये अवैध धंदे असतील तर तिथल्या पीआय वर कारवाई केली जाईल. इथं पीआयच्या बद्दल हा आणखी एक विषय आहे. नाही, पण मुद्दा असा आहे ना की याच्यामध्ये कारवाया होतात ते होते. बर्गे सर, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायला लागेल. कुणी दारू पुरवली त्याला उचललं जाईल, कुणी दारू तयार केली त्यांना उचललं जाईल, त्यांना कुणी मदत केली त्यांच्यावर खटले दाखल झाले. अरे पण ज्या पीआयच्या अंतर्गत हे घडलं, त्याचं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये हे घडलं, त्या पीआयचं काय, तिथे गस्त घालणाऱ्या पोलिसांचं काय, त्यांच्यावर असणाऱ्या आयुक्तांचं काय, हे सगळेजण काय करत असतात? यांना हे उघड्या डोळ्यांनी दिवसाढवळ्या चाललेले हे धंदे दिसत नाहीत? खरं तर कविताजी, अशा ज्या घटना असतात त्या पूर्णपणे अवॉइड करण्यासारख्या असतात किंवा त्याला प्रतिबंध होऊ शकतो अशा या घटना आहेत. सर्वात पहिली जबाबदारी खरं तर मला आज पोलिसांची बाजू मांडताना या ठिकाणी खरोखर लाज वाटते की एका बीटच्या हद्दीमध्ये, पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घराघरामध्ये काय चालतंय ह्याच्या बातम्या पूर्वी पोलिसांपर्यंत यायच्या, त्या सिनियर इन्स्पेक्टर पर्यंत यायच्या. जर त्या ठिकाणी अशा प्रकारचा अवैध धंदा चालत असेल त्या ठिकाणी, तर तो पोलिसांना माहिती नसणं हे एकदम 0% तुम्ही त्याच्यामध्ये हे धरा की ते 100% पोलिसांना माहिती असतं. त्याशिवाय तो धंदा त्या ठिकाणी चालू शकत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आता आपण जो मुद्दा विजय कुंभार साहेबांनी मांडला तो पण खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की एखादा अधिकारी स्थिर होईपर्यंत त्याची बदली झालेली असते, त्याला त्या हद्दीची माहिती होईपर्यंत बदली झालेली असती. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की नेमकं वचक जो असतो, खालच्या अधिकारी असतील, कनिष्ठ अधिकारी असतील किंवा कॉन्स्टेबलरी साहेब स्टाफ असेल किंवा बीटचा स्टाफ असेल, त्यांना सर्वांना आता माहित झालेलं आहे की आपला जो या पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी आहे तो आज इथे राहील किंवा 8 दिवसांनी त्याची बदली होऊ शकते. म्हणून कुणावरती कुणाचा वचक असा हा राहिलेला नाही. दुसरी गोष्ट की पूर्वीच्या सरकारांच्या किंवा वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारे असताना सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. आपण त्याचा उल्लेख केला, कुंभार साहेबांनी पण त्याचा उल्लेख केला. खरं जबाबदारी या ठिकाणी सर्वात प्रथम जर कुणाची येत असेल ते पोलिसांची येते, त्यानंतर एक्साईज डिपार्टमेंटची येते. एक्साईज डिपार्टमेंट काय फक्त तुम्ही पब, बार आणि त्या ठिकाणी 5 स्टार्स हॉटेल असतात त्याच्यावरतीच कारवाई करण्यासाठी आहे का? पोलिसांच्या बरोबरच एक्साईजची सुद्धा त्या ठिकाणी जबाबदारी येते. आणि आता महेश सरांनी सांगितलं की कुंभार साहेबांच्या वरती ते बोलले, पण खरोखर विजय कुंभार हे पुण्यासारख्या ठिकाणी असे विजय कुंभार 2 किंवा 4 दिसतील तुम्हाला, पण सामाजिक कार्यकर्ते ठिकाणी दिसतील. युट्यूबर्स आज आपण बघतो की एका सुद्धा युट्यूबरनी अशी बाब त्या ठिकाणी हा धंदा चालतो कोणी टाकत नाही. बाकी कुठल्याही गोष्टीचा आपण आवाज त्या ठिकाणी एवढा मोठा भाऊ करत असतो, परंतु अशा घटना ज्या असतात ज्या प्रिव्हेंट होऊ शकतात की केरळासारख्या राज्यामध्ये कोची शहरामध्ये त्यांनी मूनलाईट ऑपरेशन राबवलं की एका वेळेस पोलीस, एक्साईज, त्या ठिकाणी कॉर्पोरेशनचे अधिकारी, जीएसटीचे अधिकारी अशा यांनी त्या ठिकाणी 2023 मध्ये अशा धाडी टाकून पूर्णपणे हे दारूचे जे प्रकार होते त्या ठिकाणी विषारी तर सोडून द्या, पण जे अनधिकृत दारू त्या ठिकाणी बनले बर्गे जाते, ते सर, सुद्धा मला त्या माफ ठिकाणी करा मी थांबवले तुम्हाला जाते. अडवते, पण मला सांगा, ज्या पुण्यामध्ये दिवसाढवळ्या कोयते उगारले जातात, ज्या पुण्याचा इतिहास वर्तमान आता हा बनत चाललेला आहे की तिथं वाटेल तेव्हा गाड्या फोडल्या जातात, तिथं अल्पवयीन मुलं दिवसा रात्री वाटेल तो धिंगाणा घालतात, त्या पुण्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून विजय कुंभारांनी उघडपणे जावं, कंप्लेंट्स कराव्या, युट्यूबर्सनी उघडपणे जावं, कंप्लेंट्स कराव्या, त्यांनी आपल्या जीवाचे धोके पत्करावेत. पण ज्यांना यासाठीचे पगार दिले जातात, ज्यांना यासाठीची वर्दी दिली जाते, ज्यांना यासाठी निवडून दिलं जातं, त्यांनी जबाबदारी घ्यायची नाही. सामाजिक जबाबदारी आहे म्हणून ही जबाबदारी अशा लोकांवर टाकून द्यायची ज्यांच्या हातात ना कायदा आहे, ज्यांच्या हातात ना पॉवर आहे, आणि ज्यांच्या हातात ती पॉवर आहे त्यांनी ती जबाबदारी झटकून द्यायची सामूहिक जबाबदारीच्या नावाखाली. नाही, लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीमध्ये पुण्याच्या सारख्या शहरामध्ये वेगवेगळ्या फ्रंट्स होती. आता आपण कोयताचा किंवा आता लहान बालिकेवरती त्या ठिकाणी अत्याचार होतात, महिलांवरती अत्याचार होतात, आपण याच्यापूर्वी सुद्धा डिबेट केलेला आहे.
अशा पूर्ण संपूर्ण कित्येक फ्रंट्स वरती आज पोलीस या ठिकाणी आपल्याला अपयशी दिसतात. मी कुंभार साहेबांचं कौतुकच करतो. मी त्यांच्या किंवा युट्यूबरच्या माझा प्रश्न तुम्हाला हाच होता ना की त्या अपयशी झालेल्या पोलिसांना कधीच शिक्षा होत नाही. मला तेच सांगायचं कविताजी की ह्या शिक्षा होण्यासाठी जो वचक असायला पाहिजे, शिक्षा पण होतात, पण त्या शिक्षेचा परिणाम काय असतो तर तो परिणाम जो पुढे आपल्याला दिसायला पाहिजे तो दिसत नाही. कारण जर त्या तुमच्या शिक्षाच त्या इतक्या ठिकाणी तकलादू अधिकाऱ्यांवरती असतात कारवाई त्यांचं होतात. फक्त निलंबन करून काय होणार आहे. कोणत्याही पोलिसाला ही भीती कधीच नाहीये की माझी नोकरी जाणार आहे, माझा पगार येणार नाहीये, मला नोकरीवर जात ही भीतीच नसेल तर नाही नाही, त्यांचं मी तर तर काय होणार आहे कविताजी ना, ते आपल्या नाहीच होणार माध्यमातून आहे. सांगतो की अशा प्रकारच्या घटनांमध्ये त्या पोलिसांना, त्या पोलीस स्टेशनच्या अधिकारी, बीटचे अधिकारी, कर्मचारी असतील ज्यांना माहिती असेल, चौकशीमध्ये समोर येईल की कोण त्या ठिकाणी पैसे घेत होतं किंवा कोणाला माहिती होतं, अशा सर्वांना त्या ठिकाणी सहआरोपी करा. मी केलं तर पाहिजे, सांगतो. पण करणार कोण? कारण या साखळ्या कुठपर्यंत कुठून सुरू होतात आणि कुठपर्यंत जातात हे काय तुम्हाला, मला, इथे बसलेल्या प्रत्येकाला माहिती नाहीये का? किंवा हा कार्यक्रम बघणाऱ्यांना माहिती नाहीये का? कोण कुणावर कारवाई करणार? कुणाल टिळकजी, तुम्हाला प्रश्न असा आहे की जेव्हा मी माझ्या पत्रकारितेला सुरुवात केली होती, साधारण चुकत नसेल तर 2009चं साल असावं, रायगडमध्ये असंच झालं होतं. आदिवासी समाजातली माणसं होती, प्रचंड मोठा स्पिरिट कांड म्हणून ती घटना घडली गेली होती. त्यावेळेस तुमचा पक्ष विरोधी पक्षामध्ये होता. त्यावेळेस तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी सरकार मौत के सौदागर आहे अशा प्रकारची टीका केली होती. आज आता पुण्यामध्ये अशी घटना घडतीये. असा ही गोष्ट नाहीये की कुठला सरकार मुद्दामून अशा गोष्टी घडवतं, पण जेव्हा तुम्ही सरकारी पक्षात असता आणि विरोधी पक्षात असता त्यावेळेस वेगवेगळ्या भूमिका घेता, पण हे होऊ नये म्हणून कुठलंही सरकार कारवाई करताना दिसत नाही. नमस्कार. सर्वप्रथम अत्यंत दुर्दैवी आणि संवेदनशील घटना इथे घडलेली आहे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये. आणि देवेंद्रजींनी, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी आता सकाळी सांगितल्याप्रमाणे 8 ते 9 लोकांना आतापर्यंत अटक केलेली आहे. अजूनही 3-4 लोकांना अटक ह्या प्रकरणात होणार आहे. आणि मला ह्याच्याहून पुढे जाऊन असं सांगावं वाटतं की त्यांच्यावर नक्कीच कठोर कारवाई तर होईलच, पण आपण जर का बघितलं तर ह्याच्यामधलं एक पॉइंट मिस होतोय, तो म्हणजे हे सर्व जे आहे पॉइझनिंग, हे मिथेनॉल पॉइझनिंग आहे. मिथेनॉल इज वन ऑफ द मोस्ट डेडलिएस्ट अल्कोहोल कंपाऊंड्स असं आपण म्हणू शकतो. तर हे मिथेनॉल ह्या लोकांना कोण प्रोव्हाइड करतंय? मिथेनॉल हे कुठनं मिळतं ह्यांना? मिथेनॉल आपल्या वायपर शील्ड्स मध्ये असतं, आपल्या सॉल्व्हंट्स मध्ये असतं. तर हे कोण प्रोव्हाइड करतं? हे मोठं नेक्सस आहे का? हे फक्त पुणे पिंपरी चिंचवड नाही तर दुसऱ्याही शहरात आहे का? ह्याचाही नक्कीच त्याचा तपास व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कारण मिथेनॉल हे खूप इझिली अवेलेबल असं कंपाऊंड नाहीये. त्याला कुठे ना कुठेतरी इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स आहेत. ते जर का आपल्याला सोर्स त्याचा नाही कळाला ते तर ह्याचा त्याची तपास चौकशी चांगल्या होईल, प्रमाणे त्याची होऊ शकतो. चौकशी होईल. कुणालजी, मुद्दा असा आहे की त्याची चौकशी होईल, कुणी पुरवलं त्याला पकडलं जातील. मुद्दा असा आहे की हा प्रश्न फक्त काय मिक्स केलं नक्की, आणि 100%. कुणी मिक्स केलं याच्यापुरती मर्यादित नाहीये. प्रश्न यातला मोठा असा आहे की जेव्हा हे सगळं होत होतं तेव्हा यांना अभय कोण देत होतं आणि जे अभय देत होते त्यांच्यावर कारवाई होणार का? ज्या पोलिसांच्या हद्दीमध्ये हे होत होतं, खुलेआम होत होतं, ज्यांचं दुर्लक्ष होतं त्या पोलिसांवर कारवाई होणार का? नक्की 100% त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. मी ह्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की नवीन आता यंग रिक्रुट्स पोलीस खात्यामध्ये खूप प्रमाणात आलेले आहेत. बर्गे साहेब आपल्याला त्याबद्दल चांगल्या प्रकारे सांगू शकतील. त्यांचंही ट्रेनिंग व्हायला पाहिजे, त्यांचं काउन्सिलिंग व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कारण काय कुठल्या प्रकारे आपण समाजामध्ये वावरतोय, कशा प्रकारे आपल्याला इथे एक चांगल्या प्रकारचा एक्झाम्पल सेट करायचा आहे, ह्याच्याबद्दलचं ट्रेनिंग आहे यंग रिक्रुट्सला द्यायला पाहिजे. कारण ते तिथे ग्राउंडवर असतात. दरवेळेला सिनियर पीआय ग्राउंडवर असतो असं नाही, हे यंग रिक्रुट्स ग्राउंडवर असतात. त्यांना तिथे कुठल्या उद्देशाने ते पोलीस खात्यामध्ये येत आहेत हेही त्याच्या मागचं आपण कुणालजी, आपल्याला ओळखायला पाहिजे. कुणालजी मला सांगा, हे तुम्हाला पोलिसांचं अपयश वाटतंय की नाही वाटत? अरे हे बघा, हे फक्त पोलिसांचं अपयश आहे असं आपण म्हणू शकणार नाही. त्याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल अँगल घेण्याचं कारण नाही. पॉलिटिकल म्हणतच नाही आहोत. इट इज नॉट पॉलिटिकल. नो, इट इज नॉट पॉलिटिकल. इट इज अ सिस्टीम. इट इज अ सिस्टीम. इट इज नॉट पॉलिटिक्स. इट इज नॉट पॉलिटिकल. इट इज अन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फेलियर. आपण त्या प्रकारच्या पोलीस चौकीच्या मी समोर पोलीस विचारते, मी सरकार नाही म्हणत आहे. मी तुम्हाला हे मग ते विचारते म्हणतात. की तुम्हाला याच्यात Administrative- पोलिसांचं अपयश दिसतंय की नाही दिसतंय? फक्त पोलिसांवर मी इथे हे करणार नाही. कारण काय, हा जो आपण पोलीस चौकी त्या ज्या एरियामध्ये काम करते तिथे अनेक समाजातील लोक वावरत असतात. तिथे असतात लोक, त्यांच्यावर आळा नाही घालण्यासाठी अहो, पण अनेक जबाबदारी प्रकार काय ते तिथे- लोकांची नाहीये ना? तर
पोलीस खातं नक्कीच ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की तिथे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. जे जे अवलंबून होते, ज्यांनी कारवाई केली नाही, पण ज्यांना ज्ञात पोलीस असून पोलीस त्यांनी याला कारवाई केली जबाबदार पोलीस अपयशी ठरलेले आहेत हे रोखण्यामध्ये, हे तुम्हाला मान्य करायला अडचण काय आहे? नाही. पोलीस नक्कीच अपयशी ठरले असतील, पण संपूर्ण दोष हा पोलीस खात्यावर आपण देऊ शकत नाही. त्यामध्ये अनेक, हे मी म्हटल्याप्रमाणे नेक्सस आहे. ह्याच्यामध्ये एक्साईज खात्यावर आपण तिथे म्हणायला पाहिजे की एक्साईज नाही खातं ते काय करत नेक्सस होतं. तर आता त्यांच्याकडे पोलीसच कसं चौकशीमध्ये करत होतं. आणतील. त्यातल्या 8 त्या नेक्सस मधले 8 जण आज अटक झालेले आहेत. मुळात मुद्दा असा आहे की याची भीती वाटायला पाहिजे. याची भीती हे फक्त मिक्सिंग करणाऱ्यांना नाही वाटली पाहिजे. याची भीती प्रत्येक पोलीस स्टेशनला वाटली पाहिजे की माझ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जर असं काही झालं ना तर माझी नोकरी जाऊ शकते. ही भीती घालणार आहे का सरकार? प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला याची नक्की 100% जाणीव असायला पाहिजे. त्याच्याहून पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की त्यांना हे जर का ट्रेनिंग आणि काउन्सिलिंग दिलं तर नक्कीच प्रत्येक आपल्याला ह्युमन लाईफ वाचवायची आहे ह्याची कसल्या मग आपण कशाची वाट बघतोय? हे ट्रेनिंग आणि काउन्सिलिंग द्यायला आपण अजून कशाची वाट बघतोय? 15 जीव गेलेले आहेत, अजून कशाची वाट बघायची? आता ह्याच्या पुढे 100% मला वाटतं प्रत्येक शहरामध्ये असे क्रॅकडाऊन व्हायला पाहिजेत आणि होतील. ह्याच्या पुढे मुख्यमंत्र्यांनी त्याचे आदेश दिलेले आहेत. मुख्यमंत्री कारवाई करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मला नक्कीच खात्री ठीक आहे. वाटते की ह्याच्या पुढे चांगल्या प्रकारे त्याच्यावर कारवाई होईल आणि हे पूर्णपणे नेक्सस आहे हे मला नक्कीच खात्रीशीर वाटतं. 15 घरं पूर्णपणे आज तोडलं जाईल. 15 घरं पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामधली उद्ध्वस्त झालेली आहेत. या 15 घरांमधली बहुतांश काय सगळीच घरं अगदी निम्न मध्यमवर्गीय कुटुंब आहेत ही, ज्याच्यामधली ही कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. कितीतरी पोरं अनाथ झालेली आहेत. कितीतरी बायका आता हा विचार करतात की या पोरांना वाढवायचं कसं. दारू प्यायली ही त्यांची चूक होती असं म्हणून अनेक मध्यमवर्गीय, किंवा गावठी दारू कशाला प्यायली असं म्हणून अनेक मध्यमवर्गीय, जो भारत आणि इंडियाचा आपला फरक आहे ना, त्या इंडियामधले अनेक जण म्हणतील ही दारू कशाला प्यायची आणि मोकळे होतील. पण सवाल तिथं संपत नाही. सवाल हा आहे की जेव्हा एखादी गोष्ट चुकीची होते त्यावेळेस ती गोष्ट चुकीची होत असताना थांबवण्यासाठी ज्या यंत्रणा असतात, ज्या त्याच मध्यमवर्गीय, ज्या त्याच निम्नस्तरीय लोकांच्या टॅक्स मधनं उभ्या केलेल्या असतात, त्या यंत्रणा योग्य रीतीनं काम करत नाहीये. आज सवाल फक्त दारूमध्ये भेसळ कुणी केली याचा नाहीये. आज सवाल हा आहे की ही भेसळ कुणी करून दिली, आणि कुणी करून दिली यांना जोपर्यंत आपण कायद्याच्या कटघऱ्यामध्ये आणून उभं करत नाही ना, तोपर्यंत या घटना घडत राहणार आणि फक्त आकडे बदलतील याच्यामधले. आशा करूयात की कुणी करू दिली यांना कायद्याच्या कक्षेत आणा आणि शिक्षा करा. ते जर सरकार करू शकलं तर या घटना थांबू शकतील. सगळेजण चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.